नमस्कार. या सत्रात आपण दिलेल्या कापडाच्या नमुन्यांचा प्रकार ओळखणे हे शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही कापडाची रचना, विविध प्रकारच्या कापडाची बांधणी ओळखणे, फायबर्सची वैशिष्ट्ये नोंदवणे आणि सर्वसाधारण कापडांचे गुण स्पष्ट करणे या गोष्टी सांगू शकाल. विणायचं कापड दोन गटातल्या सुतापासून किंवा धाग्यापासून तयार होतं. हे धागे त्यांच्या लांबी आणि रुंदीनुसार ओळखले जातात. विणकाम करताना दोन संचांमधले धागे काटकोनात एकमेकांशी उभे आणि आडवे जोडतात. आडवा धागा म्हणजे वार्प यान लूमला लांबीच्या दिशेने बांधलेला असतो. उभा धागा म्हणजे वेफ्ट किंवा फिलिंग यान काटकोनात आडव्या धाग्यांच्या मध्ये भरला जातो. कापड तयार करण्याचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे सपाट विण अर्थात प्लेन व्ह्यू. यामध्ये उभा धागा एकाआड एक असा आडव्या धाग्याच्या वरून आणि खालून जातो. विणलेल्या कापडाच्या काठांवरून धागे उसवणार नाहीत अशी वीण रिबिन किंवा झालरीसारखी असते. नैसर्गिक किंवा कृत्रिम फायबर म्हणजेच तंतूंनी कापड तयार होते. या फायबर्सना कातून म्हणजे स्पन करून धागा तयार होतो आणि विविध प्रकारच्या लूम्सवर हे धागे एकत्र विणले जातात. प्रत्येक फायबरची स्वतःची वैशिष्ट्ये असतात. कातून, विणून आणि धागा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत ती काही अंशी बदलली जाऊ शकतात. कृत्रिम फायबर्स हे मुख्यतः सिंथेटिक फायबर्स असतात, तरी रासायनिक मिश्रणातून म्हणजे केमिकल सोल्युशन्समधून मिळवता येतात. सुती म्हणजे कॉटन, लिनन, रेशमी म्हणजे सिल्क आणि लोकर हे नैसर्गिक फायबर्स आहेत. सिल्क धाग्याव्यतिरिक्त इतर नैसर्गिक फायबर्स आखूड लांबीचे असतात. त्यांना स्टेपल्स म्हणतात. या स्टेपल्सना वळून म्हणजेच कातून मोठा धागा तयार होतो. कापडाची उलट आणि सुलट बाजू ओळखण्याकरता कापडाच्या दोन्ही बाजू एकमेकांच्या शेजारी ठेवा. कापडाच्या सुलट बाजूला डिझाईन ठळक आणि स्पष्ट, कापडाचे काठ गडद आणि पाईल्स म्हणजे धाग्यांची वीण स्पष्ट दिसत आहे ना हे तपासा. तुम्हाला कॉटन सारखं एखादं कापड खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सामान्यतः कापडाच्या काठाकडेच ते कापड कोणत्या प्रकारच्या फायबर्स पासून विणले आहे याची माहिती लिहिलेली आढळेल. विणलेले कापड आणि न विणलेले म्हणजे नॉन वोवन कापड असे कापडाचे मूळ प्रकार आहेत. मागावर आडवे आणि उभे असे दोन प्रकारचे धागे विणून विणलेलं म्हणजे वोवन कापड तयार होतं. धागे एकमेकांमध्ये आयताकृती गुंफण्याला विणणे म्हणजे व्हिविंग असं म्हणतात. मागाला बांधलेल्या आडव्या धाग्यात उभे धागे भरले जातात. विणलेल्या कापडात धाग्याच्या दिशेने उभ्या रेषा दिसतात. नीटिंग मशीन्समध्ये विणण्याच्या प्रक्रियेतून नीटेड फॅब्रिक्स म्हणजे लोकरीच्या कापडांची वीण तयार होते. सुईच्या सहाय्यानं एक किंवा अनेक धाग्यांची मालिका एकमेकांमध्ये गुंतवून कापड तयार करण्याच्या प्रक्रियेला नीटिंग म्हणतात. नॉन वोवन कापडामध्ये रेषा म्हणजे ग्रेन दिसत नाहीत. फायबर्सवर दबाव टाकून हे कापड तयार होतं. फेल्ट म्हणजे लोकरीसारखं कापड, प्लॅस्टिक फिल्म आणि व्हिनाईल ही या कापडाची उदाहरणं आहेत. नॅप्ड फॅब्रिकमध्ये एकाच दिशेने केसांसारखे फायबर असतात. विशेष विणकाम आणि फिनिशिंग प्रोसेसने हा परिणाम साध्य करतात. या पद्धतीने कापडाचे फ्लॅनेल, वेल्वेट, फेस क्लॉथ आणि वूल ब्रोड क्लॉथ हे प्रकार तयार केले जातात. लेस हा कापडाचा अत्यंत नाजूक आणि जाळीदार प्रकार मशीन किंवा हाताने धागा किंवा सुताचा वापर करून विणतात. पॉलिएस्टर, मोनोक्लिरिक आणि ॲक्रेलिक फायबर्सच्या मिश्रणातून सिंथेटिक कापड तयार केले जाते. याच्या काठाची लांब वीण प्राण्यांच्या मऊ केसांसारखी असते. आपण आता एक प्रयोग करूयात, ज्यासाठी तुम्हाला काउंटिंग ग्लास किंवा भिंग काउंटिंग ग्लासद्वारे कापडातले धागे मोजले जातात. विणलेलं कापड, नीटेड फॅब्रिक, नॉन वोवन फॅब्रिक, लेस फॅब्रिक आणि विणलेल्या कापडाचे नमुने म्हणजे सॅम्पल या वस्तू लागतील. आता तुम्हाला दिलेल्या कापडांमधील धाग्यांची बांधणी म्हणजेच फॅब्रिक स्ट्रक्चर ओळखण्याचे कार्य करायचे आहे. फॅब्रिक सॅम्पल ओळखण्यासाठी त्यांना 1, 2, 3 ते 15 असे क्रमांक द्या. सॅम्पल क्रमांक 1 घ्या आणि टेबलवर ते फॅब्रिक सॅम्पल ठेवा. मॅग्निफाइंग लेन्सद्वारे फॅब्रिक स्ट्रक्चरचे परीक्षण करा.
या फॅब्रिक स्ट्रक्चरची इथे दिलेल्या आकृतीसोबत तुलना करा आणि दिलेल्या आकृतीतील कोणते फॅब्रिक तुमच्या सॅम्पलशी जुळतायत ते ओळखा. सॅम्पल क्रमांक 1च्या ओळीत फॅब्रिकचे नाव लिहा. उरलेल्या सर्व सॅम्पल्स करताही या कृतीची पुनरावृत्ती करा आणि टेबलमध्ये त्याबद्दलची माहिती लिहा. आपण दिलेल्या कापडांच्या नमुन्यांचा प्रकार ओळखणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आता तुम्ही कापडाची रचना, विविध प्रकारच्या कापडाची बांधणी ओळखणे, फायबर्सची वैशिष्ट्ये नोंदवणे आणि सर्वसाधारण कापडांची वैशिष्ट्ये स्पष्ट करणे या गोष्टी सांगू शकाल.